काळे ढग, सोसाट्याचा वारा, पावसांच्या सरी आणि चिंब भिजलेलं विश्व. उन्हाळ्याच्या एका दुपारी असं वातावरण बदलतं. संध्याकाळी हवेत उष्णता असते. दुपार झाली की वातावरण अत्यंत तप्त होतं. एकदम कडक ऊन, खूप खूप गरम व्हायला लागतं. अंगाला घामाच्या धारा सुरू होतात आणि जीवाची घालमेल होऊ लागते. गरम व्हायला लागते. अगदी टिपेचा उन्हाळा जाणवू लागतो. काही वेळानं वातावरण एकदम बदलतं. अंधारून येतं. जशी दुपार पुढे सरकते तसं वातावरण आणखीन ढगाळ होतं. मग काही वेळानं ढगांचा कडकडाट सुरू होतो. सोबतीला विजेंचा लखलखाट सुरू होतो. थरकाप उडवणारा, काळजाचा ठोका चुकवणारा. हळूहळू पावसाचे टपोरे थेंब पडायला लागतात आणि सुरू होतो सोसाट्याचा पाऊस, वळिवाचा पाऊस. वळिवाचा पाऊस म्हणजे दणदणाट, विजेचा कडकडाट. तापलेल्या मातीवर पावसाचं थेंब सगळीकडे मृदगंध पसरवतात. वळीव बरसतो, गडगडणारे ढग आणि विजा घेऊनच. वळीव तडाखा देतो, धोधो कोसळतो, वाकडा तिकडा सरळ वाटेल त्या दिशेनं. रस्त्यावर पाणी साठवतो, घरांमध्ये टपकायला लागतो. सोबतीला वाऱ्याला घेऊन काही झाडं आडवी करतो, पत्रे उडवतो. रस्त्यांवर वाळलेल्या पानांचा फुलांचा सडा पसरतो. घरं, रस्ते, डोंगर, झाडी, माणसं, पशु, पक्षी यांना सर्वांना भिजवतो. मनसोक्त बरसूनच मगच शांत होतो आणि मग पसरतो हवेत गारवा. हीच ती निसर्गाची किमया, हीच ती किमया वळवाच्या पावसाची, देवानं फिरवलेली जणू जादूची कांडीच. नमस्कार. आज मी जी कविता आपल्या पुढे सादर करणार आहे ती कविता देवद्वार या मराठी वृत्तामध्ये केलेली आहे आणि उन्हाळ्याची आणि वळिवाच्या पावसाच्या संदर्भात ही कविता आहे. या कवितेत मी असं म्हणलंय की ग्रीष्माची दुपार, तप्त ऊन फार, जीव हा बेजार उन्हामुळे. घामाची ती धार, उन्हाचा तो मार, सोसवेना फार तप्ततेचा. दाह हा तनाचा, त्रासल्या मनाचा, छळ हा जीवाचा उष्णतेने. देवा येई दया, दावी त्याची माया, सूर्य लपवाया आकाशाशी. झुळूक हवेची सोडे धरेवरी, देव खरोखरी जादूगार. कळेना तो कसा दरवळे गंध, सुगंधी मृदगंध आसमंती. थंडावा हवेत सोसाट्याचा वारा, उतरवी पारा उष्णतेचा. भरून आभाळ अंधारल्या दिशा, विजा नभी कशा कडाडल्या. मेघ जल येई धरेच्या कुशीस, होऊनी पाऊस वळिवाचा, होऊनी पाऊस वळिवाचा. धन्यवाद.